नमस्कार, जय गजानन सर्वांना। मी सीमा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी तुम्हाला पालक कोफ्त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर 2 जुड्या पालक घेतली, त्याची धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली। 50 ग्रॅम पनीर घेतलं सोबतच आणि 2 हिरवी मिरची घालून घेतली, थोडीशी कोथिंबीर घालून घेतली। सर्व मिश्रण एकत्र केलं आणि त्यामध्ये 2 चम्मच मोठे बेसन घेतलेलं आहे ब्लाइंडिंगसाठी आणि त्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले घालून घेतलेले आहे। तर बेसिक मसाले लाल तिखट, हिरवी मिरची, हळद, मीठ आणि लसूण अद्रकची पेस्ट। इथे हे बघा आपलं मिश्रण कोफ्त्याचं तयार झालेलं आहे। छान प्रकारे असं गोल आकारात किंवा लांबट आकारात तुम्ही कोफ्ते करून घेऊ शकता। तर मी इथे गोल आकारात केलेले आहे। तर तुम्ही बघू शकता सर्व कोफ्ते तयार करून घ्यायचे आहे। आता इथे मी हे जास्त प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही कमी घेतलं तरी चालते। 2च्या ऐवजी तुम्ही 1 जुडी पालकची जुडी घेतली तरी चालेल। कोफ्त्यात थोडंसं तिखट कमी वाटत होतं म्हणून लाल तिखट घालून घेतलेलं आहे। कोफ्ते तळण्यासाठी इथं तेल गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धे कोफ्ते तयार केलेले आहे आणि अर्धे तळताना पण मी करून घेणार आहे। तर इथं तेल गरम करून घेतलेलं आहे। हे बघा तुम्ही थोडंसं मिश्रण घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि सर्व कोफ्ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। छानपैकी असं हाय फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। 2 मिनिट आपल्याला असंच तळून घ्यायचं आहे। नंतर आपण आपल्या याच्यामध्ये थोडंसं झारा म्हणा की काही म्हणा त्यामध्ये तुम्ही हळूवारपणे असं तळून घेऊ शकता। पलटून घ्यायचे आहेत हळूहळू आणि हे अजिबात फुटलेले नाही आहेत कारण आपण याला बेसनाचं ब्लाइंडिंग दिलेलं आहे। तर हे बघा इथं गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। सर्व कोफ्ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि जे राहिलेले कोफ्ते होते मी ते पण तळून घेतलेले आहेत। ते बघू शकता तुम्ही इथे आपले कोफ्ते तयार झालेले आहे। आता मी हे स्टेप माझे 3 वेळा झालेल्या आहेत कोफ्तेच्या। तर मी हे तुम्हाला सर्वच दाखवलेलं आहे। काय केलं आणि तेल घेतलेलं आहे तळण्याचं तेल होतं त्यामधलं तेल अर्धं काढून घेतलेलं आहे। 2 मोठे चम्मच तेल घेतलं ग्रेव्हीसाठी आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे, कुटलेला लसूण टाकलेला आहे, छानपैकी थोडीशी कस्तुरी मेथी आपल्याला क्रश करून घालायची आहे। तर इथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे। मंद आचेवर आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे आणि ग्रेव्ही मी केलेली आहे। 4-5 काजू घेतलेले आहे, 2 टोमॅटो, 2 कांदे, हिरवी मिरची 2 आणि थोडासा आल्याचा तुकडा। हे चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आणि छान प्रकारे याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या मसाल्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले परतून आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर इथे बघा थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये आपल्याला थोडंसं आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। तर मी नंतर घालणार नाही आहे, तर आताच घालून घेतलेलं आहे मीठ। 2 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि इथं पनीर मसालाचं पॅकेट होतं माझ्याकडे तर मी ते पण टाकलेलं आहे, तो मसाला पण टाकलेला आहे। तर तुम्ही ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता इथे मात्र सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि थोडं 10-5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघा आपल्या ग्रेव्हीला छान अशी तरी आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला समजते की थोडासा आपला मसाला भाजलेला आहे। या स्टेजला मी थोडंसं पाणी घालून घेते आणि आणखी 5-10 मिनिटे आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे। तर हे बघू शकता तुम्ही छान प्रकारे असं तेल सुटलेलं आहे। तर इथे मी आधी पुन्हा झाकण ठेवून देते आणि पुन्हा आपल्याला मसाले छान प्रकारे परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत। ते इथे तुम्ही बघू शकता छान प्रकारे असं तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि थोडंसं जे ग्रेव्ही तयार केली होती आपण मिक्सरच्या भांड्यात, तेच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकले आणि थोडंसं आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही टेक्स्चर आता मला असं वाटतं की हे घट्ट झालेलं आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता। आता मला इथं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे। तर 1 ग्लास मी आणखी पुन्हा गरम पाणी घेतलेलं आहे। तर आता तुम्ही टेक्स्चर बघू शकता भाजीचं। तर हे अशा प्रकारे मी केलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। तर हे आता बरोबर कन्सिस्टन्सी झालेली आहे। यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करून घातलेली आहे, पनीर मसाला घातलेला आहे आणि थोडंसं असं उकळी येईपर्यंत आपल्याला मंद आचेवरच उकळी येऊ द्यायची आहे। तर उकळी यायला सुरुवात झालेली आहे।
तर इथे मी थोडंसं मग झाकण ठेवलेलं आहे अगदी 2 मिनटासाठी, जेणेकरून अर्धं झाकण ठेवायचं आहे आपल्याला, पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे. तर हे बघू शकता तुम्ही छान प्रकारे अशी उकळी आलेली आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये कोफ्ते सोडायचे आहे त्यामध्ये. तर आता कोफ्ते तर मी जास्त प्रमाणात केलेले होते, तर तुम्ही आवडीनुसार तुमच्या करू शकता आणि टाकू शकता. तर इथे मी जवळपास जेवढी भाजी आहे त्यानुसार कोफ्ते घालून घेणार आहे. आणि बाकीचे जे कोफ्ते तयार होते झालेले होते ते माझी मुलं तसेच स्नॅक्ससोबत त्यामध्ये टोमॅटो केचप वगैरे लावून ते तसेच खाणार आहेत. तर इथे बघा 2 मिनटं असे झाकण ठेवून घेतलेलं आहे. दणकून उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये घरी असलेली साय घालून घ्यायची आहे 1 चम्मच. तुम्ही असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही, ऑप्शनल आहे हे पण. तर इथे बघू शकता तुम्ही भाजीचं टेक्स्चर कसं आलेलं आहे आणि चवीला अप्रतिम लागते ही भाजी. माझी 2-3 वेळा झालेली आहे करून आणि भातासोबत, भाकरीसोबत, नानसोबत खूप छान लागते. एकदा नक्की करून पहा. तर हे बघा 2-3 उकड्या छान प्रकारे काढून घेतलेल्या आहेत आणि इथं गॅस बंद करून त्यामध्ये भरपूर प्रमाणात अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि इथे भाजी आपली झालेली आहे, सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली. तुम्ही बघू शकता तिचं टेक्स्चर कसं झालेलं आहे. दिसायला खूप सुंदर वाटते, खायला त्याच्यापेक्षाही सुंदर लागते. आणि हे बघू शकता तुम्ही. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया. नवीन नवीन रेसिपी